महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण येथे सकाळी एक भीषण अपघात घडलाय। पंढरपूरहून दर्शन घेऊन घरी परत असलेल्या एका दाम्पत्याला अज्ञात टँकरने धडक दिल्याने पतीचा मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे। दिनांक 6/7/2025 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता सोलापूर पुणे नॅशनल हायवेवरील भिगवण येथे रवींद्र सेल्स या दुकानाच्या समोर हा अपघात घडलाय। मल्हारी बाजीराव पवार वय 57 वर्ष, शेतकरी, एळपणे, पोलीसवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांचा मृत्यू झालाय। पंखाबाई मल्हारी पवार वय 50 वर्ष, पत्नी जखमी आहेत। मल्हारी पवार आणि पंखाबाई पवार हे पंढरपूरहून दर्शन घेऊन मोटरसायकलवरून घरी परतत असताना एका अज्ञात टँकरने त्यांना मागून धडक दिली। या धडकेत मल्हारी पवार ठिकाणीच मृत्यू झाले तर पंखाबाई गंभीर जखमी होऊन लाईफलाईन हॉस्पिटल भिगवण येथे उपचाराधीन आहेत। स्थानिक पोलिसांनी टँकरचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून गुन्हा नोंदवून चौकशी करत आहेत। अपघाताच्या ठिकाणी टँकरचा वेग, ड्रायव्हरची लापरवाही किंवा इतर कारणे याविषयी तपास केला जातोय। या घटनेमुळे परिवारातील एकमेव कमवते सदस्यांचा निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर गंभीर संकट आले आहे। पोलिसांनी टँकर ड्रायव्हरला लवकरात लवकर धरून कायद्याची योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले। प्रतिनिधी सुनील शिरसाट। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।